आंबा उत्पादक शेतकरी सावधान. करपा आणि भुरीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी त्वरित नियोजन करा. गत वर्षी आंबा मोहोर अतिशय अल्प प्रमाणात लागल्याने परिणामी आंबा उत्पादनात मोठी घट झाली होती व आर्थिक उत्पादनास चांगलाच फटका बसला होता. या वर्षात नैसर्गिक अनुकूलता साधल्याने आंबा मोहोर साधारण 3 आठवडे लवकर आला आहे. मोहोर भरभरून आल्याने झाड मोहोरीनेच वाकून गेली आहे. निसर्ग असाच अनुकूल राहिल्यास आंबा फळ विपुल प्रमाणात लागतील. आर्थिक लाभही चांगलाच होण्याची अपेक्षा आहे. विपुल उत्पादन मिळेल असा संकेत मोहोर सर्वत्र देत आहे. यापूर्वी कधीच असा भरभरून व सर्वत्र मोहोर आलाच नव्हता. सन 2025-26 या वर्षातील आलेला मोहोर उत्पादकांना समाधान व सुखद आनंद देत आहे. आंबा उत्पादन विक्रमी दर्जेदार निरोगी मिळाल्यास खत, पाणी, औषध, छाटणी, खांडणी, प्रकाश, हवा या सर्व बाबींचे अचूक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. परंतु शेतकऱ्यांना अजूनही आंबा फळबागेचे आर्थिक गणित उलगडले नाही. अलीकडे बहुतेक शेतकरी आंबा पीक घेण्याकडे वळला आहे, परंतु त्याला जेव्हा डाळिंब, द्राक्षे, पेरू, बोर यांच्यासारखे व्यवस्थापन करावे लागते, हा मंत्र गळी उतरेल तेव्हाच अपेक्षित उत्पादन मिळेल. शेतकऱ्यांनी आंबा झाडाविषयी असलेले अज्ञान सोडून नवतंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे आहे. मोहोर बाहेर पडताना कडक कीटकनाशकाचा स्प्रे काढणे आवश्यक असते. आता मोहोर बाहेर पडला आहे. ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे करपा, भुरी, मावा, थ्रिप्स, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव नक्कीच वाढणार आहे. याचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर फळ सेटिंगला बाधा येऊन फळगळीचे प्रमाण वाढते. या संरक्षणासाठी स्प्रे काढणे अति गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात थंडी उचांकी पडली. परिणामी करपा बऱ्याच प्रमाणात वाढला. फुले करपून गेली. पुढेही थंडीची लाट व ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रतिकूल हवामानात भुरी व करपा लागण झपाट्याने वाढते. यासाठी गरजेनुसार 1 ते 2 स्प्रे काढणे आवश्यक आहे. हवामान जास्त खराब झाल्यास तिसरा स्प्रे मारणे फायदेशीर ठरेल. आता मोहोर फुलला आहे, त्यामुळे परगीभवन करणाऱ्या मधमाशांचे संरक्षण करणारे नाजूक स्प्रे घेणे आवश्यक आहे. करंज व नीमतेल यांचे आलटून पालटून फवारे घ्यावेत. ते असे: 20 लिटर पाणी पंपासाठी 25 ते 30 मिली लिक्विड गंधक प्लस नीम तेल, 35 ते 40 मिली प्लस 3 मिली स्टिकर म्हणून लिक्विड साबण. हे मिश्रण चांगलेच एकत्रित करून फवारणी करावी. गरजेनुसार नीम व करंज तेल आलटून पालटून फवारणी करावी. आता सर्व मोहोर बाहेर पडला आहे, त्यामुळे झाडांना भरपूर पाणी द्या आणि पाण्यासोबत शेणखत, गांडूळ खत, गोमूत्र, स्लरी व वर खतांच्या गरजेनुसार मात्रा द्या. फळांची चांगली सेटिंग होण्यासाठी मधमाशी पेट्या लावा. असे व्यवस्थापन केले तर भरपूर विपुल फळ मिळून आर्थिक चांगलाच लाभ होईल. वेळेत सर्व व्यवस्थापन पूर्ण करा. जय निसर्ग, जय पर्यावरण. मार्गदर्शक पत्रकार रामलाल हसे. संपर्क 94 23 71 39 16. निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी, औषधी वनस्पती अभ्यासक, आंबा फळबाग अभ्यासक.